नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकल्पाची निवड, सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट. प्रकल्प निवड प्रक्रियेत उद्योजकाला सुचलेली कल्पना वस्तुनिर्मितीच्या माध्यमातून अस्तित्वात आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या माध्यमातून उद्योजकाला नवीन उपक्रमाची सुरुवात कशी करायची असते, नवीन वस्तू सुरू करण्याचे साहस हे मुख्यतः मानवी आकांक्षा व त्यांच्या गरजांशी निगडीत असते. उद्योजकता विकास प्रक्रियेत विविध प्रकल्पांचा व वस्तूंचा शोध घेणे, त्यापैकी योग्य प्रकल्पाची निवड करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा बाब आहे किंवा निर्णय आहे. तर प्रकल्प निवड असताना त्याचे निर्णय घेत असताना त्याच्या नजीकच्या काळात समोर येणारे त्याचे परिणाम लक्षात घेऊन आपल्याला प्रकल्प निवडावा लागतो. प्रकल्प निवडताना त्यातील तांत्रिक बाबी काय आहे, भांडवल कसं उभा राहणार आहे, कच्चा माल उपलब्ध होणार आहे का, मनुष्यबळ कसं राहणार आहे, आपल्या प्रकल्पाला बाजारपेठ कोणती उपलब्ध राहणार आहे, या सर्वांचा समावेश प्रकल्प निवडताना, त्याचा प्रकल्प निवड किंवा प्रकल्पाचा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञात असलं पाहिजे. तर प्रकल्प म्हणजे काय, तर प्रकल्प हा विशिष्ट उद्दिष्ट ठराविक कालावधीत साध्य करण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या केलेली अंमलबजावणी किंवा कार्ययोजना, आपण त्याला प्रकल्प असं म्हटलेलं आहे. तर आता प्रकल्पाची निवड करताना आपल्याला कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे, तर त्यामधला पहिला मुद्दा आहे की प्रकल्प हा जास्तीत जास्त नफा देणारा असावा किंवा जास्तीत जास्त देणारा प्रकल्प. तर प्रकल्प हा जास्तीत जास्त कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळेल असाच प्रकल्प निवडण्यावर उद्योजकांचा भर असतो. याकरिता औद्योगिक अभ्यास सखोल असणे फार महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक जण व्यवसाय करायचं, वस्तूची निर्मिती करायचा, प्रकल्प निवडायचा, तर त्याच्यातून आपली काहीतरी आर्थिक उलाढाल व्हावे किंवा आपल्याला काही त्याच्यातून आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने व्यवसाय करत असतो. म्हणून प्रकल्प हा जास्तीत जास्त नफा देणारा व कमीत कमी गुंतवणूक करणारा असला पाहिजे. कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याकडे उद्योजकाने लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर बाजारपेठ व संभाव्य मागणी. तर उद्योजकाने प्रकल्प निवड करताना बाजारपेठेतल्या संभाव्य मागणी, बाजारपेठेचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणत्या वस्तूला किती प्रमाणात मागणी आहे याचा अंदाज यायला पाहिजे. मग त्याची किंमत काय राहील वस्तूची, व जाहिरात काय राहील, विक्रयवृद्धी कशी राहील, वितरण प्रणाली कशी राहील, बाजारपेठेमधले चालणारे डावपेच कसे असतील इत्यादी बाबत सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पादनाच्या घटकांची उपलब्धता. उत्पादन घटकांची उपलब्धता. प्रकल्प निवडताना आपल्याला लागणारं जे काही साधन सामुग्री आहे, जे काही घटक आहे, त्यांची उपलब्धता आपल्याकडे होती आहे का याचा सुद्धा विचार करून प्रकल्प निवड केला पाहिजे. मग भांडवल झालं, कच्चा माल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, प्रकल्प संकल्पित करण्यासाठी लागणारं घटक, मग त्यानंतर तुम्हाला मनुष्यबळ किती लागेल, मग कच्चा माल किती लागेल, यंत्रसामग्री तुमच्या व्यवसायासाठी जी आवश्यक आहे ती उपलब्ध आहे का, मशिनरीज उपलब्ध आहे का, त्याची मुबलक किंवा त्याची वेळप्रसंगी किंवा एकूण भांडवल व वेळप्रसंगी मदत म्हणून लागणारं जे काही तुम्हाला व्यवसायासाठी लागणारं, वस्तूची निर्मिती करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आहे ती तुम्हाला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे का, या सर्व एकंदरीत प्रकल्पाला लागणाऱ्या साधन सामुग्रीची तुम्हाला उपलब्धता तिथं आहे का
याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे स्पर्धक, की अशी वस्तू निवड करताना किंवा विशिष्ट वस्तू निवड करताना त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये किती स्पर्धक आहे, अशा प्रकारची वस्तू किती उद्योजक बनवतात आहे, किती स्पर्धक उत्पादन घेतात आहे, मग त्याची क्षमता काय आहे, वस्तूंचा दर्जा काय आहे, इत्यादी घटक उद्योजकाने विचारात घेतले पाहिजे. कारण हे घटक व्यवसायावर परिणाम करणारे असतात. त्यामुळे स्पर्धकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास तिथे करणं गरजेचं आहे प्रकल्प निवडताना. त्यानंतर आहे औद्योगिक धोरण व शासकीय सोयी सवलती. तर औद्योगिक धोरण व सवलती ह्या सत्तेप्रमाणे बदलणाऱ्या बाबी आहेत. उद्योजकाने व्यवसायाची निवड करताना या गोष्टींचा अंदाज घेणं गरजेचं आहे. उद्योजकांसाठी सरकार वेळोवेळी औद्योगिक धोरण जाहीर करत असते. तेव्हा आपल्या उपक्रमाबाबत सरकारचे धोरण काय आहे व आपल्याला जास्तीत जास्त सवलती कशा प्राप्त होतील याचा सुद्धा अभ्यास उद्योजकाने केला पाहिजे प्रकल्प निवडताना. त्यानंतर आहे आर्थिक घडामोडी व सभोवतालचे वातावरण. त्या प्रकल्पाची निवड करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घटना व घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, की कशा प्रकारे आपल्याला आपलं व्यवसाय करताना प्रकल्प निवडताना जे काही पोषक वातावरण, आपल्याला अनुकूल वातावरण जे लागणार आहे ते आहे का याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनानेच प्रकल्प निवडला पाहिजे. तसेच उद्योजकाला सभोवतालचं वातावरण कसं आहे हे सुद्धा आपल्याला तिथं बघितलं पाहिजे. मग सभोवतालचं वातावरण बघताना उद्योजकाला आपल्या जमेच्या बाजू कोणत्या आहे, कमकुवत बाजू कोणत्या आहे, प्रगतीच्या संधी आपल्याला कोणकोणत्या आहे व व्यवसायात येणारे अडथळे कोणते आहे, अशा प्रकारचं स्वॉट विश्लेषण सुद्धा आपल्याला तिथे करता आलं पाहिजे. त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे प्रकल्प निवडताना. त्यानंतर शेवटचं आहे सामाजिक हित. तर आपल्या प्रकल्पातून समाजाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, त्याचे समाधान झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे. या बाबी आपल्या प्रकल्पातून पूर्ण होतात का याचा विचार उद्योजकाने, प्रकल्प निर्मात्याने करणं आवश्यक आहे. प्रकल्पाचं अंतिम उद्दिष्ट जरी नफा कमवणं असलं तरी त्याद्वारे ग्राहकाचे शोषण होणार नाही याबाबत उद्योजकाने विचार करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, प्रकल्पाची निवड करताना प्रकल्प हा जास्तीत जास्त नफा देणारा असावा, बाजारपेठ व संभाव्य मागणी लक्षात घेऊन बाजारपेठेचा अभ्यास, वस्तूला असलेली मागणी याचा अभ्यास करून प्रकल्प निवडायचा, उत्पादन घटकांची उपलब्धता, उत्पादनाला लागणाऱ्या साधन सामुग्री पुरेशा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत का याचा अंदाज घ्यायचा आहे, स्पर्धक किती आहे आपल्या प्रकल्पाला, औद्योगिक धोरण, शासकीय सोयी सवलती कशा उपलब्ध आहेत, सभोवतालचं वातावरण कसं आहे व आपल्या प्रकल्पातून समाजहित कसं आपण राखू शकतो किंवा राबवू शकतो, अशा प्रकारे प्रकल्पाची निवड आपल्याला करणं गरजेचं. पॉइंट आहे आपला स्वॉट विश्लेषण, SWOT, स्वॉट ॲनालिसिस. त्याचा अर्थ बघूया की S म्हणजे स्ट्रेंथ, जमेच्या बाजू, W वीकनेस, कमकुवत बाजू, O ऑपॉर्च्युनिटीज, व्यावसायिक संधी आणि T थ्रेड्स, अडथळे किंवा अडचणी. व्यवसायाचं स्वॉट विश्लेषण करणं आपल्याला गरजेचं आहे. व्यवसायासाठी स्ट्रेंथ, जमेच्या बाजू कोणत्या आहे, कमकुवत बाजू कोणते आहे, ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणते आहे, थ्रेड्स आपले काय आहे याचा विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर स्वॉट ॲनालिसिस करताना आपल्याला बघायचं आहे की स्ट्रेंथ, जमेच्या बाजू कोणत्या आहेत. त्या स्ट्रेंथमध्ये व्यवसायामध्ये कोणकोणत्या बाबी असल्या पाहिजे. तर आर्थिक स्थिती, तुमच्याकडे चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत, तुम्ही कोणत्या जोरावर किंवा तुमच्याकडे कोणत्या अशा चांगल्या बाबी आहे की त्याच्यावर तुम्ही
चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमचं यश हे संपादन करू शकतात. विशिष्ट उद्दिष्ट तुम्ही ठराविक वेळेमध्ये ते साध्य करू शकतात. त्यासाठी आर्थिक स्थिती तुमची कशी आहे, तुम्हाला होणारा भांडवल पुरवठा कसा आहे, तांत्रिक ज्ञान तुमच्याजवळ आहे का, कुशल कर्मचारी वर्ग तुमच्याकडे आहे का, त्यांची कार्यक्षमता कशी आहे व संस्थेचा पूर्व इतिहास कसा आहे, या तुमच्या जमेच्या बाजू असू शकतात किंवा व्यवसायाच्या जमेच्या बाजूमध्ये इत्यादी घटक तुम्हाला असू शकतात की तुमची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीला होणारा भांडवल पुरवठा कसा आहे, तुम्हाला व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान तुमच्याजवळ आहे का, वेगवेगळ्या मशिनरी आहे त्याचं ज्ञान आहे का, तुमच्याकडे कुशल स्किल वर्कर आहे का, कामगार आहे का, त्यांची कार्य करण्याची क्षमता कशी आहे व संस्थेचा पूर्व इतिहास कसा आहे, यावर या सर्व गोष्टी तुमच्या जमेच्या बाजूमध्ये येतात. तर कमकुवत बाजूमध्ये काय येणार आहे, तर मर्यादित स्पर्धा क्षमता. तुम्हाला मर्यादित स्पर्धा क्षमता, व्यवसायाचा समाजात अल्प परिचय, कर्मचारी वर्गातील प्रवृत्ती, व्यवस्थापन कर्मचारी यातील परस्पर संबंध या तुमच्या कमकुवत बाजूमध्ये येऊ शकतात की स्पर्धा क्षमता तुम्हाला मर्यादितच आहे, व्यवसायाचा समाजामध्ये नावलौकिक नाही, अल्प परिचय आहे, नावाजलेली नाही आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट झालेली नाही आहे किंवा लोकांना या कंपनीचं या प्रकल्पाचं परिचय नाही आहे, कर्मचारी वर्गातील प्रवृत्ती ही व्यवस्थित नाही, अपप्रवृत्ती आहे, व्यवस्थित उद्योगांमध्ये कर्मचारी वर्ग काम करत नाही आहे, काम सुकारपणा करतात आहे, व्यवस्थापन व कर्मचारी यातील परस्पर संबंध हे चांगले नाही आहे, त्यांच्यामध्ये नेहमी वाद विवाद होत असतात, या तुमच्या कमकुवत बाजूंमध्ये मोडल्या जातात. कारण की व्यवसायासाठी लागणारं जे पोषक वातावरण आहे तर त्या पोषक वातावरणामध्ये हे जे घटक आहे ते तुमच्या कमकुवत विकनेस तुमच्यामध्ये तिथे मोडतात, विकनेस या घटकामध्ये मोडतात की मर्यादित स्पर्धा क्षमता आहे, व्यवसायाचा समाजामध्ये परिचय नाही, अल्प परिचय आहे, कर्मचारी वर्गामध्ये काम करण्याची प्रवृत्ती नाही आहे, व्यवस्थापन व कर्मचारी यांमध्ये परस्पर संबंध चांगले नाही, तर ह्या तुमच्या कमकुवत बाजूंमध्ये तुमचं मोडतात. त्यानंतर आहे व्यवसायाच्या संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी. आता व्यवसायाच्या संधी बघत असताना बाजारपेठेमधील मागणीची प्रवृत्ती कशी आहे, तेजी मंदीचे चक्र, पतपुरवठा धोरण, आंतरराष्ट्रीय धोरण या तुम्हाला व्यावसायिक संधीमधून आपल्याला बघायला मिळतं की व्यवसायाला बाजारपेठेचं मधील मागणीची प्रवृत्ती कशी आहे, बाजारपेठेचा जर अभ्यास केला तर मागणी कशी आहे त्यानुसार तुम्ही व्यवसायामध्ये उत्पादन वाढवू शकता, तेजी मंदीचं चक्र कसं आहे, पतपुरवठा धोरण कसं आहे, आंतरराष्ट्रीय धोरण कसं आहे, त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संधीचा लाभ घेऊ शकतात. व्यावसायिक संधी निर्माण होणे याचाच अर्थ व्यवसायाला पोषक असं वातावरण तयार करणे, म्हणजेच की बाजारात उपलब्ध नसणाऱ्या वस्तूंची सेवेची निर्मिती करणे, बाजारात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाच नवीन प्रकार, नवीन डिझाईन व तंत्रज्ञान बाजारात आणणे, एखाद्या कंपनीशी सहकार्याचा करार अस्तित्वात आणणे, कंपनीच्या मालाला अधिक मागणी येणे किंवा स्पर्धकांच्या वस्तूपेक्षा आपल्या वस्तूंना ग्राहकांनी पसंत करणे, या प्रकारचे असे विविध व्यावसायिक संधी निर्माण करता येतात, त्याचा लाभ आपल्याला घेता येतो. त्यानंतर अडथळे, थ्रेड्स. आता बाह्य स्वरूपाच्या अडथळ्यांमध्ये सरकारची करविषयक धोरणे ही औद्योगिक धोरणे, आवश्यक त्या साधनसामुग्रीच्या पुरवठ्यातील सातत्यता, ऋणकोकडून पैसे वसूल होण्यास येणाऱ्या अडचणी इत्यादी सारख्या घटकांचा समावेश असतो. तर करविषयक धोरण दरवर्षी वेगवेगळे कर
भरावे लागतात, त्याचं धोरण वेगवेगळं आहे, बदलत चाललेलं आहे. औद्योगिक धोरण सरकार दरवेळेस नवनवीन जाहीर करत असते. आवश्यक साधन सामग्रीची कमतरता तुम्हाला कधी कधी भासवते. रॉ मटेरियल्स आहे, मशिनरी आहे, तुम्हाला ते मुबलक प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे त्याचा उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. किंवा ऋणकोकडून पैसे वसूल होण्यास विलंब होत असेल, काही अडचणी येत असेल, उधारीवर काही माल दिलेला असेल तर त्याचा तुम्हाला रिपेमेंट होत नसेल किंवा त्याचा पैसे तुम्हाला मिळत नसेल, तर अशा प्रकारचे विविध अडथळ्यांचा सुद्धा तुम्हाला विचार तिथं करणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे की अशा प्रकारे तुमच्या व्यवसायामध्ये अडथळे येऊ शकतात, त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. अशा दृष्टीने व्यवसायाचं स्वॉट विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे. सुरुवातीला आपण बघितलं की जमेच्या बाजू, स्ट्रेंथ, कमकुवत बाजू, या दोन बाजू व्यवसायाच्या अंतर्गत घटकांमध्ये यांचा समावेश येतो की व्यवसायाचे अंतर्गत घटक आहे की तुमच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे, स्ट्रेंथ काय आहे व्यवसायामध्ये आणि तुमच्याकडे काय नाही आहे किंवा तुमच्यामध्ये काय कमतरता आहे. या दोन गोष्टी तुमच्या स्वॉट विश्लेषणामध्ये मोडल्या जातात किंवा संस्थेच्या अंतर्गत बाजूंमध्ये मोडले जातात की जमेच्या बाजू काय आणि कमकुवत बाजू. व्यावसायिक संधी, ऑपॉर्च्युनिटीज आणि अडथळे, थ्रेट्स, या दोन गोष्टी संस्थेच्या बाह्य घटकांमध्ये मोडल्या जातात. व्यवसायाच्या बाह्य घटकांमध्ये या दोन गोष्टींचा समावेश आहे की व्यावसायिक संधी हे आपल्याला बाहेरून मिळणारे आहे की आपण कशा निर्माण करू शकतो. तर निर्माण करताना हे काय उत्पादन नाही आहे की आपण निर्माण करू शकतो. संधी बाजारपेठेतल्या मागणीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बाजारपेठेमध्ये होणाऱ्या घडामोडी, सभोवताली होणाऱ्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी काय आहे, त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर काय होणार आहे किंवा त्याचा लाभ आपण व्यवसायाच्या संधी म्हणून कसा घेणार आहोत. हे अडथळे आपल्याला व्यवसाय करताना, वस्तूचं उत्पादन करताना येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या आहे. तर या अडचणी करविषयक धोरण, औद्योगिक धोरण किंवा आवश्यक साधन सामुग्रीची कमतरता, अशांमुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यवसायाचं स्वॉट ॲनालिसिस करता आलं पाहिजे किंवा अशा प्रकारे व्यवसायाचं स्वॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. सुरुवातीचे दोन, स्ट्रेंथ व विकनेस, हे संस्थेचे अंतर्गत घटक व ऑपॉर्च्युनिटीज, अडथळे, हे संस्थेचे बाह्य घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघितले की प्रकल्पाची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे व व्यवसायाचं स्वॉट ॲनालिसिस किंवा स्वॉट विश्लेषण आपण इथे बघितलेलं आहे की जमेच्या बाजू, कमकुवत बाजू कोणत्या, व्यावसायिक संधी कोणत्या आणि अडथळे कोणकोणते.